हॅलो! तर आज होती माझी सुट्टी आणि भर उन्हातनं मी सुज्ञाला गेलेली शाळेत सोडायला. तिचे सध्या एक्झाम्स चालू आहेत, फायनल एक्झाम्स. आणि तेव्हा मला जाणीव झाली बिचारी माझी सुद्धा किती गरम म्हणजे गरमीतनं जाते असं मला खरंच तेव्हा जाणवलं. आणि आता तुम्हाला माहिती आहे गरमीचा सीझन आलेला आहे, तर काजूची भाजी तर बनतेच. ही ओले काजू आहेत, माझ्या काकी घेऊन आली होती. तिने हे गावावरून आणले होते आणि हे सोलायचं म्हणजे मला एक तर पहिली गोष्ट माहिती नव्हतं कसं सोलायचं ते. नंतर मग मी तिला विचारून गरम पाण्यामध्ये ठेवले थोडे 5 मिनिटं. आणि 5 मिनिटं ठेवल्यानंतर त्याच्या साली ज्या आहेत त्या काढून घेतल्या. पण ट्रस्ट मी गाईज ही भाजी जेवढी चवीला सुंदर लागते ना, करायलाही तेवढेच कष्ट लागतात. मला अक्षरशः 1 तास लागला ही भाजी ची सालं जी आहेत काजूची सोलायला. आणि त्याच्यानंतर मग मी भाजी बनवली. कांदा चिरून घेतला आणि त्याच्यानंतर मी आपले जे मसाले आहेत मालवणी मसाला आणि काश्मीरी मसाला तो घातला. आणि त्याच्यानंतर हे काजू आणि 1 बटाटा मी घातला होता ह्याच्यामध्ये. तुम्ही करून बघा खूप छान लागते. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तसं माहिती आहे आम्ही मालवणी आहोत तर वाटण तर पाहिजेच. तर खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मी याच्यात घातलं. हे मी ना गरम पाणी घातलं ह्याच्यामध्ये. कारण गरम पाण्यामध्ये लवकर भाजी शिजते त्याच्यामुळे. इथे मी वाटण घातलेलं आहे, मीठ आणि कोथिंबीर घातली आणि माझी भाजी रेडी झाली. कसं आहे मे महिन्यामध्ये ना ह्या वस्तू ज्या आहेत त्या वर्षातनं एकदाच आपल्याला मिळतात. ह्या ज्या भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या खाऊन घेतल्याच पाहिजे असं मला वाटतं आणि आपल्या मुलांनाही दिल्या पाहिजेत. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.